विचार करा, शहरात अचानक गॅस संपला तर? आधुनिक सोयीसुविधांनी हात टेकले. अशा वेळी एका सामान्य मुलीने जे केलं ते खरंच अविश्वसनीय होतं. ही गोष्ट आहे गौरीची, जिच्या जुन्या पारंपरिक ज्ञानाने एका नव्या आधुनिक संकटावर मात केली. आणि ही गोष्ट आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून उभं करते, की जेव्हा आपली सगळी मॉडर्न टेक्नॉलॉजी फेल होते, तेव्हा आपल्या मदतीला काय धावून येतं? कदाचित आपलं तेच जुनं पारंपरिक ज्ञान. तर चला मग कथेची सुरुवात करूया. भेटूया गौरीला आणि पाहूया तिच्या शहरातल्या नवीन आयुष्यात नेमकं असं काय संकट उभं राहिलं होतं. तर ही गौरी एका लहानशा खेड्यातून शहरात आलेली. तिने इथल्या वातावरणाशी, म्हणजे अगदी गॅसच्या शेगडीपासून ते सिमेंटच्या उंच घरांपर्यंत पटकन जुळवून घेतलं होतं. पण मग एके दिवशी सगळं चित्रच पालटलं. देशभरात अचानक गॅसची टंचाई निर्माण झाली आणि गौरीच्या घरात तब्बल 3 दिवस चूलच पेटली नाही. आणि बाहेरची परिस्थिती तर आणखी वाईट. हॉटेल्स, रेस्टॉरंट सगळं काही बंद. म्हणजे विचार करा, त्यांच्या त्या आधुनिक घरात अक्षरशः उपासमारीची वेळ आली होती. आता भुकेने व्याकुळ झालेल्या आपल्या कुटुंबाला पाहून गौरीला एक उपाय आठवला. तिच्या गावाकडचा अगदी साधा सोप्पा उपाय. पण तिला कुठे माहीत होतं की हाच उपाय तिच्या आणि तिच्या सासूबाईंमध्ये एका मोठ्या वादाचं कारण ठरणार होता. तिला आठवलं तिच्या गावात जेव्हा गॅस नसायचा, तेव्हा बायका कशा आरामात शेणाच्या गोवऱ्या म्हणजे उपल्या बनवून चूल पेटवायच्या. तिला वाटलं हाच उपाय इथेही नक्की कामी येईल. पण जसं तिच्या सासूबाईंनी हे पाहिलं, त्यांचा पाराच चढला. त्या अक्षरशः ओरडल्या, "फेकून दे हे शेण! तू काय आम्हाला आता शेणावर बनवलेलं जेवण खाऊ घालणार आहेस? डोकं बिकं फिरलंय का तुझं?" त्यांच्यासाठी शहरात हे सगळं करणं म्हणजे एक प्रकारची घाण आणि कमीपणाचं लक्षण होतं. एकीकडे सासूच्या नजरेत हे सगळं घाणेरडं काम होतं, पण दुसरीकडे गौरीचे हात जरी माखलेले असले तरी तिचा हेतू अगदी शुद्ध होता. आपल्या भुकेल्या कुटुंबाचं पोट भरणं, बस. पण गौरीने इतक्यात हार मानली नाही. ती हताश झाली होती, पण तिने गुपचूप स्वयंपाक करायचा प्रयत्न केला. पण तिच्या सासूने तिला पाहिलंच आणि रागाच्या भरात त्यांनी ते शिजवलेलं सगळं अन्न उचलून जमिनीवर फेकून दिलं. त्या क्षणी गौरीचं काळीजच तुटलं असेल. पण म्हणतात ना, प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर पहाट होतेच. त्याच निराशेच्या क्षणी गौरीच्या डोक्यात एक वीज चमकली. तिला आठवला शाळेतला एक विज्ञानाचा धडा. आणि मग काय, तिने आपल्या पारंपरिक ज्ञानाला विज्ञानाची जोड दिली आणि एक असा काही उपाय शोधला जो सगळ्यांना चकित करणारा होता. तिला आठवलं बायोगॅसबद्दल. हो, शाळेत शिकलेला तोच धडा, की शेणापासून फक्त धूर करणाऱ्या गोवऱ्याच नाही तर स्वच्छ जळणारा गॅससुद्धा तयार होऊ शकतो. ही कल्पनाच तिच्यासाठी एक आशेचा किरण होती. मग काय, गौरी एका गुप्त मिशनवर असल्यासारखी कामाला लागली. घराच्या मागे एक छोटा खड्डा खणला, त्यात ताजं शेण आणि पाणी मिसळून एक मिश्रण तयार केलं. ते खड्ड्यात ओतून वरून बंद केलं आणि गॅस बाहेर यायला एक छोटा पाईप लावला. तिचा स्वतःचा छोटासा बायोगॅस प्लांट तयार होत होता. आणि मग काही दिवसांनी तो क्षण आलाच. गौरीने तो पाईप शेगडीला जोडला आणि थोड्या धाकधुकीनेच काडी पेटवली. आणि धुराऐवजी समोर होती एक तेजस्वी निळी ज्योत, अगदी सिलेंडरच्या गॅससारखी. ही तिच्या विजयाची ज्योत होती. आणि त्या एका निळ्या ज्योतीने फक्त चूलच नाही पेटवली, तर लोकांची मनही बदलून टाकली. गौरीच्या या यशाने फक्त तिच्या कुटुंबाची भूकच नाही भागवली, तर आजूबाजूच्या लोकांचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच कायमचा बदलून टाकला. सुरुवातीला सासूबाईंनी पुन्हा विरोध केलाच. ही तर घाणच आहे, शेवटी शेणापासूनच बनले ना. पण ह्यावेळी तिचा नवरा रवी तिच्या पाठीशी उभा राहिला. तो आईला म्हणाला, "आई, हा स्वच्छ गॅस आहे, अगदी आपला सिलेंडरसारखा. उपाशी राहण्यापेक्षा हे कितीतरी पटीने चांगलं आहे." आणि लवकरच घरात बनणाऱ्या गरमागरम जेवणाचा वास सगळ्या परिसरात पसरला. कित्येक दिवसांपासून उपाशी असलेले शेजारी त्या वासाने तिच्या दारात गोळा झाले. आणि तिने एका क्षणाचाही विचार न करता आलेल्या प्रत्येकाला पोटभर जेवण दिलं. गौरीचं काम इथेच थांबलं नाही. तिने फक्त स्वतःच्या घराचा विचार केला नाही, तिने प्रत्येक शेजाऱ्यासाठी असे छोटे बायोगॅस प्लांट बनवून दिले. लवकरच संपूर्ण परिसरात पुन्हा चुली पेटल्या होत्या. लोक तिला आता फक्त सून म्हणून ओळखत नव्हते, तर ते तिला आशा म्हणू लागले होते. हे सगळं चित्र पाहून तिच्या सासूबाईंना अखेर आपली चूक उमगली. त्यांनी गौरीची माफी मागितली.
मला माफ कर, मला वाटलं तू मागासलेली आहेस, पण तू तर आपल्या सगळ्यांमध्ये सर्वात शहाणी निघालीस. आणि त्या दिवशी पहिल्यांदाच त्यांनी गौरीला प्रेमाने जवळ घेतलं. त्यांना कळून चुकलं होतं की खरं ज्ञान पुस्तकी नसतं, ते संकट काळात उपयोगी पडतं. तर गौरीची ही अद्भुत कथा आपल्याला काय शिकवते? यातून मिळणारा बोध खूप मोठा आहे. पहिला म्हणजे आपली मुळं आणि आपली पारंपरिक शिकवण कधीच विसरू नये. दुसरं, खरं शहाणपण तेच जे संकटकाळी आपल्याला मार्ग दाखवतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा आधुनिक विचार आणि जुनी कौशल्य एकत्र येतात तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. तर मग जाता जाता एक विचार नक्की करा की आपल्या मुळांकडून, आपल्या पूर्वजांकडून आपल्याला मिळालेलं असं कोणतं ज्ञान आहे जे आजही तितकंच मौल्यवान आणि महत्त्वाचं आहे.